नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम ठाकूर बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ बनवतोय। आज आपण आलो आहोत लोणावळ्यामध्ये भाजे केव्ज भाजे लेण्या बघण्यासाठी। भाजे लेण्यांपर्यंत जाण्यासाठी बघा ह्या अशा पायऱ्या आहेत। ह्या पायऱ्या चढून वरती गेल्यावरती वरती त्या लेण्या आहेत आणि ती वर जी तटबंदी दिसत आहे तुम्हाला, मी थोडासा झूम करतो। ही जी वरती तटबंदी दिसत आहे एकदम डोंगराच्या वरती, तो विसापूर किल्ला आहे। विसापूर किल्ला आणि अगदीच त्या डोंगराच्या समोरच्या बाजूला हा जो डोंगर दिसतो तो लोहगड किल्ला आहे। तर कधी तुम्ही फिरायला आले लोणावळा भागामध्ये तर तुम्ही हे स्पॉट एकत्र करू शकतात, लोहगड, विसापूर आणि ह्या भाजे लेण्या। तसेच तुम्ही एकविरा मातेचं दर्शन घेऊ शकतात आणि तिथे कारले लेण्या सुद्धा आहेत। आपण बघू शकता हे लेण्या पाहण्यासाठी परदेशी पर्यटक सुद्धा येत असतात। कोकम जो छाछ तरी ककड़ी पेरू मसाला है मुरमुचर लेमन जो कोकम जो छाछ तरी ककड़ी मुरमुचर। आता जवळपास पोहोचलेलो आहोत आपण। ते वरती लेण्या दिसत आहेत। ह्या लेण्या बघण्यासाठी मी सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहे। हा माझा मोठा मुलगा प्रार्थन, आमच्या सौभाग्यवती आणि छोटा मुलगा जेनिल। अरे हाय तरी करा आपल्या सबस्क्रायबरना। हा हे बघा, इथे वरती आल्यावर हे तिकीट काउंटर आहे। इथनं तुम्हाला तिकीट घ्यायला लागतं। भारतीय नागरिक असाल तर 25 रुपये आणि विस्मटेक एवं सार्क नागरिक 25, विदेशी नागरिकांना 300 रुपये आहे आणि 15 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत त्यांना निशुल्क आहे। आता आपण लेण्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत। पुढे आपण बघू शकता तो गेट आहे, तिथून एंट्री आहे। हाँ
आतमध्ये शिरल्याबरोबर सेंटरलाच हे एक बौद्ध स्तूप आहे. हे जे भिक्षुक लोक असतात त्यांना ध्यान करण्यासाठी या खोल्या आहेत. सोफा आहे. सोफा अशा छोट्या छोट्या खोल्या बनवलेल्या आहेत तिथे, तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा त्याचप्रमाणे छोट्या छोट्या खोल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर ही खूप सारी बौद्ध स्तूप आहेत तिकडे. हां, जरा लांबून काढ म्हणजे बाकीचे स्तूप आणि आता चल पुढे. इथे बघा खूप छान दगडावरती अशी शिल्प कोरलेली आहेत. जा वरती जा.
नाही पडत. डॅडी या बघ करतील. खिशात ठेव. लोक बाबा मातीकडे फाट. चला मी जो फोटो काढतोय तिकडे जा.